नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्या अनुभवाचे नाव आहे त्या वळणावरच्या चेटकिनी. हा अनुभव आपल्याला आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर भरत शिर्के यांनी पाठवला आहे. नमस्कार, माझं नाव भरत शिर्के. सध्या मी सेवानिवृत्त आहे, पण ही घटना त्या दिवसाची आहे जेव्हा मी बुलढाणा परिवहन विभागात सरकारी बसचा चालक होतो. ही घटना घडली तेव्हा बस चालकाची ड्युटी करता करता मला जवळपास 22 वर्ष झाली होती. पण त्या 22 वर्षात मी त्या रात्रीसारखा अनुभव कधीच अनुभवला नव्हता. आजही ती घटना आठवली तर अंगावर काटा उभा राहतो. त्या दिवशी माझा जीव कसा वाचला हे अजूनही मला समजले नाही. त्या दिवशी कदाचित देवाची कृपा आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असेल, नाहीतर मी तुम्हाला आज हा अनुभव सांगू शकलोही नसतो. आमची बुलढाणा ते गडचिरोली जाणारी बस होती. माझा प्रवास गडचिरोलीच्या बस स्टँडवर पोचले की संपत असे. मी नेहमीच त्या रोडवर बस चालवायचो, त्यामुळे त्या रोडवरील सर्वच गावातील लोक ओळखीची झाली होती. तेव्हा बसचा कंडक्टर रघुही माझ्यासोबत राहत होता, त्यामुळे आम्ही दोघे असल्याने कशाची भीती वाटत नव्हती. पण त्या दिवशी मी आणि कंडक्टर रघु प्रवाशांना घेऊन बसस्थानकातून बाहेर पडलो तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. इतर दिवसाच्या वेळेनुसार त्या दिवशी आम्हाला खूप उशीरही झाला होता, कारण त्यावेळी निवडणुका जवळ आल्याने प्रचाराच्या सभा रॅली चालू होत्या आणि शहरातील विविध प्रकारची कामे चालू होती. त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले होते. आमच्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते की जोपर्यंत वाहतूक सुरळीतपणे चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही बस घेऊन जाऊ नका, कारण काही वेळा रॅल्यांमुळे दंगल होते आणि दंगलखोरांकडून सरकारी मालमत्तेचे खूप नुकसानही होते. बस ही सुद्धा सरकारी मालमत्ताच. त्यामुळेच दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही गाड्या सोडण्याची आणि चक्का जाम उघडण्याची वाट पाहत होतो. काही वेळाने अशी माहिती मिळाली की रस्ता सुरळीतपणे चालू झाला आहे आणि आम्ही आमची बस घेऊन शहराच्या बस स्थानकातून निघालो. कारण आतापर्यंत प्रवासी सुद्धा आम्हाला किती वेळ आहे, बस कधी सुटणार असे सारखे विचारतच होते आणि त्यांना उत्तर देता देता माझी आणि बसच्या कंडक्टरची धांदल उडाली होती. पण बस सुरू होताच आमच्यासोबत बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनाही थोडा दिलासा मिळाला. आम्ही बाकीच्या दिवसापेक्षा त्या दिवशी उशिरा निघालो, त्यामुळे आज आपण रात्री 12च्या सुमारास गडचिरोलीच्या बस स्टँडवर पोहोचू याची मला चांगलीच कल्पना होती. मी घड्याळात पाहिले तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते आणि आतापर्यंत जे प्रवासी बसमध्ये चढले होते त्यातील फक्त जवळपास 2-4 प्रवासी बसमध्ये बसले होते आणि ते प्रवासी सुद्धा पुढच्या 3-4 गावात उतरून गेले आणि आता आमची बस पूर्णपणे रिकामी होती आणि बसमध्ये फक्त मी आणि रघुच होतो. बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने रघु माझ्याकडे कॅबिनमध्ये येऊन बसला आणि आम्ही आपापसात गप्पा गोष्टी करू लागलो. तुमच्यापैकी कोणी सरकारी बसमध्ये प्रवास केला असेल तर तुम्हाला सरकारी बसची स्थिती काय असते याची चांगलीच कल्पना असेल आणि जसा विचार तुमच्या मनात आला आहे अगदी तशीच आमची बस होती. तिची अवस्था अगदी बिकट होती. ती चालताना खूप आवाज करत होती. रघु आणि मी एकमेकांशी बोलत होतो तेव्हा एकमेकांशी बोलण्यासाठी आम्हाला आवाज थोडा वाढवावा लागायचा, कारण त्या खटारा बसचा आवाज तेवढा मोठा होता आणि बसच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोरचा रस्ता थोड्या अंतरापर्यंत दिसायचा. त्यामुळे मला बस जरा कमी वेगाने चालवावी लागत होती. आता मला आणि रघुला पूर्ण खात्री झाली होती की बसमध्ये कोणीही चढणार नाही, कारण जेव्हा मी घड्याळात वेळ पाहिली तेव्हा रात्रीचे 10:30 वाजले होते
आणि रिमझिम पाऊसही चालू झाला होता. अशा वेळी कोणतेही प्रवासी मिळण्याची शक्यता जवळपास शून्यच होती. पण त्या दिवशी आमची ती शंका पूर्णपणे चुकीची ठरली. त्या दिवशी आम्ही जो विचार करत होतो त्याच्या अगदी उलटं घडलं. आता आमची गाडी घाटाच्या रस्त्याला लागली होती. तशी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली. अधूनमधून एखादं दुसरं कंटेनर त्याला साजेच्या संत गतीने जात होते. कार किंवा बाईक तर मागच्या गावातून समोर निघाल्यापासून दिसलेच नव्हते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घट्ट काळोख पसरला होता. तेवढ्यात खटाराबादच्या मंद हेडलाईटच्या प्रकाशात मला दूरवर कोणीतरी रस्त्यावर उभे असलेले दिसले. बारकाईने पाहिल्यावर लक्षात आले की ते 2 लोक होते. आता जसजशी बस त्यांच्या जवळ जात होती तसतसा ते दूरवरून बस थांबवायला हात देऊ लागले. आणि जेव्हा बस त्यांच्या जवळ पोचली तेव्हा मला दिसले की त्या 2 महिला आहेत. मग मी रघुला म्हणालो, या महिला रात्रीच्या वेळेस या सुनसान रस्त्यावर काय करत असतील आणि बस थांबवायला हातही देत आहे. बसमध्ये त्यांना बसवायचे की नाही? समोर बघतच रघु म्हणाला, एका बाईकडे नीट लक्ष देऊन बघ. मला वाटते की त्यातील एक बाई गर्भवती आहे. मग मी सुद्धा त्या बाईकडे लक्ष देऊन पाहिलं तर तिचं पोट खूप बाहेर निघालं होतं. असं वाटलं की कदाचित ती काहीतरी अडचणीत आहे आणि तिला मदतीची गरज आहे. अशा वेळी मदत करणे ही एक चांगली गोष्ट असते. म्हणून माणुसकीच्या नात्याने मी बस त्यांच्याजवळ घेतली आणि थांबवली. बस थांबताच दोन्ही महिला बसमध्ये चढल्या. परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोणतीही महिला गर्भवती असेल तर ती इतक्या सहजपणे वर चढू शकत नाही आणि ती चढली तरी तिला कोणाचा तरी आधार लागतो. पण त्यावेळी ती गर्भवती महिला होती. ती एका सामान्य माणसाप्रमाणे बसमध्ये चढत होती. हे पाहून मला आणि रघुला थोडं विचित्र वाटलं. पण तरीही आम्ही त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि रघु माझ्या कॅबिनमधून उठून त्या दोघींचे तिकीट काढायला गेला. त्या दोघींनीही तोंडावर पदर ओढून तोंड झाकून घेतलेले होते. रघु तिकीट काढत होता तरीही त्या काही बोलत नव्हत्या. फक्त रघुला पैसे दिले. तेव्हा मला वाटले की रघुने तिकीट काढले असावे. थोड्या वेळाने मागे वळून पाहिले तर रघु त्या दोघींच्या शेजारच्या सीटवर तिथेच बसला होता. मग मीही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि बस चालू लागलो. काही वेळाने एक बाई जी गर्भवती नव्हती ती उठून माझ्या जवळ येऊन कॅबिनमध्ये बसली. मी त्या बाईला म्हणालो, इथे का आला आहे तुम्ही? प्रवाशाला मागे बसावं लागतं. तर त्या बाईने एक दीर्घ उसासा टाकला. कुठे बसायचे ते तू मला नको सांगू. तू शांतपणे बस चालवायचे काम कर. आणि अचानक तिने तिच्या डोक्यावरचा पदर काढला. तिने पदर काढताच मी खूप घाबरलो. माझ्या संपूर्ण शरीराला घाम फुटू लागला आणि माझे हातपाय थरथरू लागले. मला असे वाटत होते की माझे संपूर्ण शरीर स्तब्ध झाले आहे. कारण त्या महिलेने तिचा पदर काढताच कोणत्याही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असता. मी तिच्याकडे बघताच मला दिसले की त्या बाईला मुंडकंच नव्हतं. जणू काही तिला आधी मुंडकं होतं, पण तिने पदर काढता तिचे मुंडकं गायब झालं होतं. फक्त तिचं धड होतं. पण तिला मुंडके नसतानाही त्यातून आवाज येत होता आणि तोही खूप मोठ्या आवाजात येत होता. ती विचित्र कर्कश आवाजात बोलत होती, आम्हाला गडचिरोलीला घेऊन चाल. मला घाबरताना पाहून ती जोरजोरात हसायला लागली. तेवढ्यात मी आरशात पाहिले तर मला मागे दिसले की संपूर्ण बसमध्ये फक्त रक्तच रक्त होते आणि ती गर्भवती बाई रघुला खाली पाडून त्याच्या अंगावर बसून त्याचे लचके तोडत होती. मला क्षणभर असे वाटले की रघुला तर तिने संपवलं आणि आता कदाचित मी देखील वाचणार नाही. आता हळूहळू माझ्या डोळ्यासमोर एक विचित्र अंधारी येऊ लागली. मला समोरचे काही दिसत नव्हते. माझ्या कानाजवळ मोठा आवाज आला आणि मला जोरात झटका बसला आणि त्यानंतर मी बेशुद्ध झालो. पण मला समजले होते की कदाचित बस कुठेतरी धडकली आहे. काही वेळाने मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा तुटलेल्या काचेतून येणारी सूर्याची किरणे माझ्या चेहऱ्यावर पडत होती आणि मला माझ्या कानात अनेक लोकांचा आवाज ऐकू येत होता. अजूनही मी माझे डोळे पूर्णपणे उघडले नव्हते. रुग्णवाहिकेचा सायरनही मला ऐकू येत होता. नंतर काही वेळाने पाण्याचे काही थेंब
माझ्या चेहऱ्यावर पडले, त्यामुळे मला थोडे भान आले. मी उठलो तेव्हा मला माझ्या आजूबाजूला लोकांची गर्दी दिसली, ज्यात पुरुष, महिला तर काही वृद्ध लोकही होते. त्याच आजूबाजूच्या गावातील लोकांनी मला बसमधून खाली उतरवलं आणि मी खाली उतरून पाहिलं तर तुमचा विश्वास बसणार नाही की त्या दिवशी आमची बस धडकली होती ते लक्ष्मी मातेचे मंदिर होतं. मंदिराची भिंत तुटून आमची बस त्याच्या आवारात पोचली होती. पण मंदिर तर रस्त्यापासून खूप दूर बांधले होते. मग हा अपघात झाला कसा, अशी विचारणा गावातील लोकांनी केली. म्हणून मी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. तेव्हा त्या गावातील एक वयस्कर आजोबांनी सांगितले की काही वर्षापूर्वी शेजारच्या गावात एक बाई गर्भवती होती. रात्रीच्या वेळी तिच्या पोटात अचानक दुखायला लागले. त्यावेळी तिच्या धाकटी बहिणीशिवाय घरी कोणीच नव्हते. दोघी बहिणी घरातून निघून हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाल्या आणि या रस्त्यावर आल्या. तिची धाकटी बहीण तिची काळजी घेत होती आणि रस्त्याने जाणाऱ्या वाहनांकडे मदतही मागत होती. पण रात्रीच्या वेळी कोणताही वाहन चालक थांबत नव्हता. काही वेळाने समोरून एक बस येताना त्यांना दिसली. तेव्हा कदाचित त्या बसचा चालक नशेत होता की काय, त्याने दोघींना मदत करण्याऐवजी सरळ बस त्या दोघींच्या अंगावरच नेली. त्यात त्या दोघींचा जागीच मृत्यू झाला. त्या गरोदर महिलेच्या पोटातील बाळही त्या अपघातात मरण पावले. आणि तेव्हापासून या दोन्ही बहिणी प्रवास करणाऱ्या लोकांकडून त्यांच्या मृत्यूचा बदला घेतात. या मार्गावर रात्री उशिरा आणि विशेषतः बस चालक जेव्हा रात्री उशिरा या मार्गावर बस घेऊन येतात तेव्हा त्यांना आपला बळी बनवण्याचा प्रयत्न करतात. या त्याच दोन चटकिनी होत्या ज्यांनी आजपर्यंत या मार्गावर अनेकांचे प्राण घेतले होते. पण आज तुझे नशीब चांगले होते की तू या देवीच्या वाटेवर होतास. आज जर तुमची बस मंदिराच्या आवारात आली नसती तर तू वाचला नसता. फक्त लक्ष्मी मातेच्या शक्तीनेच माझे रक्षण केले होते. माझ्या शरीराला खूप जखमा झाल्या होत्या आणि माझ्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातून खूप रक्तस्रावही होत होता. त्यामुळे मला ताबडतोब ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दवाखान्यात नेले. पण माझा सोबती कंडक्टर रघु मात्र मला सोडून गेला होता. लक्ष्मी मातेमुळे माझा जीव वाचला, पण कदाचित सगळ्यांचेच नशीब तितकेसे चांगले नसते. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावर कोणीही प्रवासी सोबत घेऊ नका, कारण कधी कधी कोणाची मदत करणे देखील आपल्याला घातक ठरते. तर मित्रांनो, हा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा हा छोटासा पाठिंबा आम्हाला प्रोत्साहन देईल.